तर विरोधकांचं काम हे टीका करणंच असतं। आम्ही ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होतो त्यावेळेला आम्ही देखील तेच करायचो असं वक्तव्य केलेलं आहे चंद्रकांत पाटील यांनी। कारण विरोधकांनी टीका केल्यानंतर मात्र त्यांना सडेतोड उत्तर द्यायला देखील ते विसरलेले नाहीत। पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर 5 रुपये कमी झाल्यानंतरही विरोधकांनी टीका केली, त्यावर चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केलंय। चंद्रकांत पाटलांचं हे वक्तव्य पाहता त्यांना जुने दिवस आठवल्याचं देखील पाहायला मिळालं। की त्यांनी बरोबर असं रेड पेन्सिल घेऊन शोधायचं असतं की चला मग एवढं चांगलं झालं बापरे, मग आता नेमकं काय राहिलं। हे आम्ही विरोधी पक्ष असताना तेच काम करत होतो आणि त्यामुळे सामान्य माणसाला काय वाटतं महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि सामान्य माणसाला 5 रुपयांनी कमी झाल्यामुळे एकतर इंटेन्शन सरकारचं कळलं की जेव्हा जेव्हा सरकारला दर कमी करणं शक्य आहे तेव्हा सरकार करतं आणि 5 रुपये हा सुद्धा त्यांना आता रिलीफ आहे। दरम्यान सरकारकडून महामदत ॲपचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे। त्यानुसार आता या माध्यमातून दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती देखील चंद्रकांत पाटलांनी दिली आहे। बैठक नव्हती, एकूण केंद्राने गेल्या वर्षापासून दुष्काळ घोषित करण्याच्या ज्या गाईडलाईन्स, जी मार्गदर्शक तत्व दिली आहेत, तिच्या आधारे दुष्काळ घोषित करताना सोपं जावं म्हणून एक ॲप डेव्हलप झालं। ते आज एका अर्थाने सर्वांनी बघून ओके केलं, लॉन्च केलं। ज्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला ज्या 3 स्टेप्स केंद्राने दिलेल्या आहे की पहिली स्टेप अशी किंवा सलग 21 दिवस किंवा सलग 28 दिवस पाऊस नाही असे तालुके कुठले हे त्या ॲपने आयडेंटिफाय करायचे असतात। दुसऱ्या स्टेपमध्ये त्यांनी ज्या 3-4 निकषाच्या आधारे त्यांनी दुसऱ्या स्टेपला किती तालुक्यात दुष्काळ आहे घोषित करायचं असतं, तर तेही ते ॲप त्यांना मिळणारा जो डाटा आहे त्याच्या आधारे घोषित करतं। आणि तिसऱ्या स्टेपमध्ये मात्र प्रत्यक्ष कृषी विभागाच्या आणि महसूल विभागाच्या लोकांनी जाऊन फील्डवर चेक करायचं असतं की नेमकं किती नुकसान झालेलं आहे।